नमस्कार, मी डॉक्टर कांचन. बरेचदा असं होतं की आपली एखादी सवय चुकीची असते हे आपल्याला माहित नसतं आणि आपण ह्या चुकीच्या सवयी कंटिन्यू करत राहतो. आहारामध्ये तर असं बरेचदा होतं आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशी जर एखादी सवय तुमची असेल आणि तीच कशी सुधारवता येईल. तर मी बोलते खरं तर दह्याविषयी. रात्रीचं दही खाणं हे बरेच जण करतात, म्हणजे बिर्याणी सोबत असेल, मसाले भातासोबत असेल, कुठल्याही गोष्टी सोबत. रात्रीचे जर आपण पराठे वगैरे खातो तर ह्या पराठ्यांसोबतही आपण दही खातो. पण दही रात्री जर खाल्लं तर ते किती हानिकारक आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून मग त्यांनी बरेचसे त्रास व्हायला लागतात. हे काही लगेच होत नसतात, म्हणजे आज बिर्याणी खाल्ली आणि उद्याच त्रास झाला असं होत नसते. पण आपल्याला हे माहित नसल्यामुळे आपण हे कंटिन्यू करत राहतो आणि मग याचा इफेक्ट हा स्लो जरी असला तरी शरीरावर दुष्परिणाम हे होतातच. आणि म्हणून आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत दह्याविषयी. आता तुम्ही म्हणाल म्हणजे का दही खायचंच नाही का? तर अजिबात नाही, असं नाहीच आहे. दही हे आवर्जून खायला पाहिजे, पण त्याचे जर गुणधर्म आपण लक्षात घेतले, ते आपल्याला माहिती झाले, तर आपल्याला लक्षात येईल की दही कधी खायचं असतं. तर दही आयुर्वेदानुसार चरकाचार्यांनी सांगितलंय की दही हे गुरु गुणाचं आहे. गुरु म्हणजे काय की जड आहे, त्याच्यामुळे दही हे पचायला जड राहतं. म्हणजे कंपॅरिझन जर केली आपण ताकामध्ये आणि दह्यामध्ये, तर ताक हळूच आणि लगेच पचतं, पण दही पचायला वेळ लागतो. त्याच्यामुळे हे पचायला जड असल्याने आपण हे प्रमाणातही खाल्लं पाहिजे. तर खूप जास्त प्रमाणात दही खाणं म्हणजे आपण आपलं वजन वाढवतोय, त्यामुळे दह्याने वजन नक्कीच वाढणार आहे. तर प्रमाणात हे तुम्ही खाल्लं पाहिजे, कारण दह्यामध्ये खूप सारं कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि त्याचबरोबर दह्यामध्ये सगळ्यात छान एक गोष्ट आहे ती म्हणजे खूप सारे बॅक्टेरिया, जे आपल्याला आपल्या आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया असतात, लॅक्टोबॅसिलस, ते बॅक्टेरिया दह्यामध्ये असल्यामुळे आपली पचनशक्ती चांगलं करायचं काम हे दही करतं. कारण दही जे आहे हे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण जेवणासोबत दही घेतो तेव्हा ते आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थित शोषलं जातं आणि तिथली बॅक्टेरिया वाढवल्या जातात आणि त्या बॅक्टेरियामुळे आपली पचनशक्ती वाढवते. म्हणूनच बरेचदा बघा आपले जे पूर्वज होते, म्हणजे आपली आजी आपल्याला नेहमी जेव्हा जुलाब वगैरे झाले असेल तर तेव्हा आपल्याला दही खायला, एक वाटी दही खा, दही खात जा, त्या दह्याने आपल्याला फायदा होतो. तर हे त्यासाठीच की जुलाब झाल्यानंतर काय होतं की आपले बॅक्टेरिया तिथले कमी होऊन जातात आणि आपली आतड्यांची जी शक्ती असते ती कमी झालेली असते, तर ती लगेच वाढवावी म्हणून आपल्याला दही खायला सांगत होते. तसंच दही जे आहे हे थोडंसं वात कमी करणारं आणि पित्त आणि कफ वाढवणारं आहे. त्याच्यामुळे ज्यांना सर्दी आहे, खोकला आहे, यांचा त्रास होतोय किंवा कफदोषाचे आजार म्हटलं तर स्किन डिसीज, ज्यांना स्किन डिसीजचा जास्त त्रास आहे त्यांनी दही खाऊ नये असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये तरी. कारण दही हे अभिषंधी गुणाचं आहे. अभिषंधी म्हणजे काय की पचायला थोडंसं जड असं हे दही आहे आणि त्यामुळे ते आणि त्याचा जो पचनानंतरचा जो आपल्या शरीरामध्ये एक इफेक्ट असतो तो आंबट इफेक्ट आहे. तर आंबट असल्यामुळे काय की ते ऍसिड लेवल वाढवेल, म्हणजेच पित्ताचे पण त्रास आपल्याला होऊ शकतात. म्हणून दही हे कधीही दुपारच्या वेळेला खाल्लं पाहिजे, कारण दुपारी आपली पचनशक्ती चांगली असते. त्याचबरोबर आपण ते पचवून त्या दह्यामुळे ना आपलं पित्त वाढत ना कफ वाढत, कारण आपण हे दुपारच्या वेळेला घेतलेलं असते. त्यामुळे पचन खूप छान सुधारतं. दह्यामुळे आपली बल वाढवणार आहे. दही हे खूप बल्य आहे, त्याच्यामुळे आपली ताकद वाढते. आपल्याला एक पोषण दह्यामुळे चांगलं मिळतं आणि त्या पोषणामुळे आपली ताकद जी आहे ही चांगल्या पद्धतीने वाढते. आता अजून एक गोष्ट दह्याविषयी अशी की दह्यासोबत बरेचसे कॉम्बिनेशन जे आपण वापरतो, ज्याला आपण विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये सांगितलंय की दोन पदार्थ जर विरुद्ध असतील तर ते शरीरामध्ये एक टॉक्सिक मटेरियल तयार करतं, ज्याला आमसंचिती असं म्हणतात. पण हे टॉक्सिक मटेरियल ते तयार होऊ नये यासाठी आपल्याला विरुद्ध आहार कुठला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर दह्याचे खराब कॉम्बिनेशन्स जे म्हटल्या जाईल तर मासे आणि दही. जर तुम्ही मासे खात असाल नॉनव्हेज मधले तर मासे हे दह्यासोबत कधीच, हे दोन कॉम्बिनेशन विरुद्ध आहार आहे. तर जेव्हाही आपण मासे बनवतो त्याला मॅरिनेट करायला दही न वापरता लिंबू वापरायला पाहिजे.
म्हणजे हे मासे चांगल्या पद्धतीने होतात आणि विरुद्ध आहार हा जो आहे हा जात नाही. त्याचबरोबर दूध आणि दही एकत्र नको, अजिबात एकत्र नको. बरेचदा होतं काही काही जण खाऊ शकत असतील तर हे अजिबात नको. त्याचबरोबर कुठलंही फळ, स्पेशली बनाना म्हणजेच केळी आणि दही हे अजिबात खायची नाहीये. तर हे झाले याचे विरुद्ध आहार. म्हणजे ज्यामुळे हे जर कॉम्बिनेशन्स घेतले तर आपल्याला हे शरीराला त्रासदायक होईल, पचायला जड होईल आणि हे खूपच आपल्याला शरीरासाठी हानिकारक असे कॉम्बिनेशन्स आहे. तर आज आपल्याला माहिती झाली आहे तर आपण हे नक्कीच टाळू शकतो. आता काय होतं, रात्रीच्या वेळेला दही खाल्लं, त्यातल्या त्यात आपण संध्याकाळचं आहार पचायला जो कालावधी असतो तो फार कमी असतो. दुपारच्या जेवणानंतर ऍक्टिव्हिटी करायला भरपूर वेळ असतो. दुपारी जेवलं की रात्र झोपेपर्यंतचा काळ हे आपलं शरीर ते अन्न छान पचवतं. रात्री जर दही खाल्लं तर ते आधीच जड आहे, गुणांनी जड असल्यामुळे पचायला खूप वेळ लागतो आणि म्हणून रात्री दही अजिबातच खायचं नाहीये. रात्रीचा काळ पण कफ काळ आहे, म्हणजे कफ काळात दही घेतलं तर ते अजून आपल्याला कफ वाढवेल, पित्त सुद्धा वाढवेल, म्हणजे शरीरातली उष्णताही वाढवेल. कारण गुणांनी दही हे उष्ण गुणाचं आहे, म्हणजे गरम आहे. जरी आपल्याला वाटत असेल की दही तर थंड असतं, पण नाही, त्याचा जो गुण आहे म्हणजे पोटेन्सी जी आहे त्याला आयुर्वेदामध्ये वीर्य असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक पदार्थाचा आयुर्वेदात कसं दिलंय की रस आहे, त्याच्यानंतर त्याचा रस, नंतर विपाक दिला आहे आणि मग नंतर त्याचं वीर्य दिलं आहे. म्हणजे काय की विपाक म्हणजे काय, पचनानंतर त्याचा जो रस तयार होतो, म्हणजे दही पचल्यानंतर हे आंबट गुणाचं होतं, म्हणजे काय की ते पित्तकर होणार आहे. आणि वीर्य म्हणजे वीर्य हे दोनच प्रकारचे असते, म्हणजे त्याची पोटेन्सी दोनच असते कुठल्याही पदार्थाची, एकतर शीत असेल किंवा उष्ण असेल. तर हे उष्ण गुणाचं आहे, दही उष्ण गुणाचं आहे. त्यामुळे आपण हे पित्ताच्या आजारांवर जास्त प्रमाणात नाहीच देऊ शकत, पण उष्ण गुणाचं असल्यामुळे वाताच्या आजारासाठी दही हे चांगलं असेल. आता म्हणाला बापरे, एवढी आयुर्वेदिक माहिती दिली, काय लक्षात ठेवायचं काय नाही असं झालंय. कशाला वीर्य म्हणतात, कशाला विपाक म्हणतात, काही कन्फ्युजन करू नका. या सगळ्या व्हिडिओचा सार एकच आहे की रात्री दही खायचं नाही आणि दही खायची योग्य पद्धत ही दुपारची आहे. त्याचबरोबर दही हे विरुद्ध आहार, म्हणजे मासे असेल किंवा फळं असतील किंवा दूध असेल यासोबत खायचं नाही. तो हे झाला या व्हिडिओचा सार, म्हणजे कन्फ्युजनच नको. तर अशा पद्धतीने आपले बॅक्टेरिया चांगले डेव्हलप करायचे असेल, आपली ताकद वाढवायची असेल, वजन वाढवायचं असेल तर नक्की दही खा, पण ते दुपारच्या वेळी. सो अशीच अजून माहिती आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी, काही पदार्थांविषयी, काही आपल्या सवयींविषयी अजून जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी डॉक्टर कांचन विथ आयुर्वेद वाइब्स. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच.